महाराष्ट्रात नुकत्याच 48 लोकसभा जागेसाठी 5 टप्प्यामध्ये मतदान झालं। यानंतर नेमके 48 लोकसभा मतदारसंघात कोणते पक्ष कोणासमोर उभे आहेत, त्यासोबतच कोणामध्ये या लढती होत आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे। याच प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या लढती नेमक्या कोणत्या पक्षात होत आहेत याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ। महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडून लढतायत, तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढतायत। त्यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत तर भाजपकडून नारायण राणे या मतदारसंघात रिंगणात आहेत। त्यासोबतच अनंत गीते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघात आमनेसामने आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार या भाजपकडून तर भास्कर भगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढत आहेत। त्यासोबतच जळगाव लोकसभा मतदारसंघात करण पवार पाटील हे शिवसेना ठाकरे पक्षाकडून लढत आहेत, तर स्मिता वाघ या भाजपकडून रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुरेश भांबरे हे भाजपकडून तर डॉक्टर शोभा बच्चाव या काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित या भाजपकडून तर ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे काँग्रेस पक्षाकडून नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवत आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे। या ठिकाणी हेमंत गोडसे हे शिवसेना, पराग उर्फ राजाभाऊ वाजे हे शिवसेना ठाकरे गट तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे भाजपकडून तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील हे भाजपकडून तर निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर सदाशिव लोखंडे हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच रामटेक लोकसभा मतदारसंघात श्यामकुमार बर्वे हे काँग्रेस पक्षाकडून तर राजू पारवे हे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर राजश्री पाटील या शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वर्धा लोकसभा मतदारसंघात रामदास तडस हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी हे भाजपकडून तर विकास ठाकरे हे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अशोक नेते हे भाजपकडून तर डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडून तर प्रतिभा धानोरकर या काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते। या ठिकाणी शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, अपक्ष म्हणून रविकांत तुपकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुनील मेंढे तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते। या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून, डॉक्टर अभय पाटील काँग्रेसकडून तर अनुप धोत्रे हे भाजपकडून आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघात देखील तिरंगी लढत होते। या ठिकाणी नवनीत राणा कौर या भाजपकडून, बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून तर दिनेश बुब हे प्रहारकडून रिंगणात आहेत। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील एमआयएम, चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व संदीपान भुमरे हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यासोबतच जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे हे भाजपकडून, डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसकडून तर मंगेश साबळे यांनी या दोघांनाही अपक्ष म्हणून आव्हान उभं केलंय। हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेनेकडून तर नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बीड लोकसभा मतदारसंघात पंकजाताई मुंडे या भाजपकडून तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपकडून तर वसंत चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडून नांदेड लोकसभा लढवत आहेत। त्यासोबतच लातूर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर शृंगारे हे भाजपकडून तर डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत।
धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय उर्फ बंडू जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाकडून तर आमदार राम सातपुते हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले भाजपकडून तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते। या ठिकाणी संजय पाटील भाजपा, चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर विशाल पाटील हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून तर संजोग वागेरे पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक हे शिवसेनेकडून तर छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवताना आपल्याला दिसून येतात। त्यासोबतच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने शिवसेना, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी पक्ष तर सत्यजित पाटील सरुटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ भाजपा, आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस व वसंत मोरे वंचितकडून निवडणूक लढवताना दिसून येतात। पालघर लोकसभा मतदारसंघात भारती कांबळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर हेमंत सावरा भाजपा व आमदार राजेश पाटील बहुजन विकास आघाडी या पक्षाकडून निवडून लढत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून तर सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर नरेश म्हात्रे हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेनेकडून तर वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल हे भारतीय जनता पार्टीकडून तर भूषण पाटील हे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर राहुल शेवाळे हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर रवींद्र वायकर हे शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड काँग्रेसकडून तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत। उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर मिहिल कोटेचा हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर यामिनी जाधव या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अशा पद्धतीने महाराष्ट्रातील या 48 लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढती होत आहेत। 48 लोकसभा मतदारसंघात नेमके कोण उमेदवार आहेत, त्यासोबतच त्यांच्यासमोर कोणता पक्ष आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेतला आहे। आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचा जर हा व्हिडिओ आपण YouTube चॅनलला पाहत असाल तर आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।